2022चा, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. याबद्दल या पीयूची डायरीबद्दल आम्हा सर्वांच्या मनामध्ये कुतूहल आहे. तर आपण सुरुवात करूया. तुमच्याकडे येणारच आहोत आम्ही, परंतु पहिल्या पानापासून अगदी शेवटच्या पानापर्यंत वाचत राहावंसं वाटतं. हातातून खाली ठेवू नये अशी ही पीयूची डायरी. याची जन्मकथा आम्हाला तुमच्याकडून ऐकायची आहे प्रत्यक्ष. कुठलंही एखादं पुस्तक लिहिताना ती खूप मोठी प्रोसेस असते. ती पुस्तक जरी छोटं असलं तरी मला त्याची जी जन्मकथा आहे ती खूप लहानपणापासून सांगावी लागेल, पण तिथपासून मी जात नाही. माझे वडील चित्रकार होते आणि त्यांची नोकरी गेली होती. नोकरी गेल्यानंतर त्यांनी जे येतील ती कामं स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यांनी मंदिर रंगवायचं त्यांना काम आलं. तर लहान असताना ते मला घेऊन जात असत. रोज त्या माझ्या गावच्या घाटाच्या पायऱ्या उतरून डोक्यावर रंग घेऊन, रंगांच्या बाटल्या घेऊन मी त्या नदीतून जात असे. अर्धी अधिक पाण्यामध्ये बुडत असे आणि पुढे जाताना वडिलांनी मला सांगितलं की मोठं मंदिर मी रंगवतो, मोठं देऊळ मी रंगवतो, तोपर्यंत तू एक छोटं देऊळ रंगव. आणि त्यांनी मला छोट्या छोट्या रंगांच्या बाटल्या घेतल्या होत्या. तर ते जसं करतील तसं मी करत गेले. मग त्यांनी त्या आधी धूळ पुसून घेतली, मग मी माझ्या देवळावरची धूळ पुसून घेतली, मग त्यांनी नंतर तो प्रायमर मारला, मग मी प्रायमर मारला. असं करत करत 2 महिने आम्ही सलग जात होतो आणि 2 महिने हळूहळू त्यांनी जसं ते मोठं मंदिर रंगवलं तसं मी छोटंसं ते देऊळ रंगवून काढलं. 2 महिने पूर्ण. त्यावेळेला मी साधारण 7वी 8वीत असावी. नंतर मग लग्न झालं. मला चित्रकलेची आवड होती, रंगांची आवड होती, पण ती हळूहळू मग माझ्या आयुर्वेदाच्या मेडिकलच्या अभ्यासाच्या याच्यामध्ये थोडी थोडी कमी होत गेली. पण ज्यावेळेला लग्न झाल्यानंतर माझी मुलगी ही साधारण 4थी 5वीत होती आणि आता सुट्टीत काय करायचं, तर सुट्टीत माझ्या घराच्या ज्या खिडक्यांचे गज होते ते खराब झाले होते. मग आता हिला काहीतरी मे महिन्यात काम द्यायला पाहिजे म्हणून मी पण रंगांच्या डब्या आणल्या आणि एक एक गज रंगवायला सुरुवात केली. आम्ही असं महिनाभर सगळ्या खिडक्यांचे गज दोघींनी मिळून रंगवून काढले आणि मग त्यातून जे खिडकी रंगवल्यानंतर ती छान दिसते की नाही, आपली आपण रंगवलेली खिडकी आणखी छान दिसायला लागते. मग त्या खिडकीतून बाहेरचं झाड कसं दिसतंय, मग त्या झाडावर कुठले पक्षी येत आहेत, मग मुंगूस कसा येतोय खालनं, मग तांबट पक्षी कसा दिसतोय, तो कसं घरटं बांधतोय, हे सगळं हळूहळू मी निरीक्षण केलं. म्हणजे ते आधीच केलेलं होतं, पण ती छोटी मुलगी कसं निरीक्षण करतेय हे मी कल्पनेनं करून हळूहळू ती वही लिहून काढली. असं खूप गोष्टी त्याच्यामध्ये घडत गेल्या. म्हणजे आपण दैनंदिनी लिहा म्हणतो म्हटल्यावर जसं सांगितलं काल परवा की सकाळी उठलो, चहा प्यायलो, दप्तर भरलं, शाळेला आलो, गृहपाठ केला, घरी आलो, असं न करता त्या मुलीला कळतं की अरे आपण हेच रोज कसं काय लिहितोय, काहीतरी वेगळं लिहायला पाहिजे ना. मग वेगळं लिहिण्यासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे ना, पण आपण वेगळं करतच असतो, फक्त लिहित नसतो. मग ती निरीक्षण शक्ती कशी वाढत गेली मुलीची, असं त्याच्यामधून मी लिहिलेलं आहे आणि त्यातून जन्माला आली ती पीयूची वही. मग ती पीयू नावाची एक मुलगी आहे आणि ती छोटीशी ती डायरी रोज हळूहळू लिहून काढते. मग त्यात ती इतकी मुलगी छोटी की तिला कधी कंटाळा येतो. मग कधी ती म्हणते नाही आज बोर झाला, आज नाही मी लिहिणार. मग असं आज नाही, आज फक्त झोप. आणि मग हळूहळू तिला शब्दांशी तिची गट्टी होत जाते आणि ती शब्द संपत्ती ती हळूहळू गोळा करते. तिची आई तिला पक्ष्यांचं पुस्तक आणून देते. मग ती पक्षी, हा पक्षी कुठला आहे, तो पक्षी कुठला आहे, शिंजीर कुठला, हो की नाही, भारद्वाज कुठला, मग कावळ्याचा डोळा आला वाटतं असं तिला वाटतं. ते ती आईला विचारते अरे कावळ्याचा डोळा आला आहे. मग आई सांगते नाही तो कोकिळ आहे, कोकिळीचा डोळा लाल असतो. मग हळूहळू तिला त्या निसर्गाची ओळख होत जाते आणि तिला लिहायला समजायला लागतं की आपण काय लिहायचं आणि मग ते छान छान छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती रमत जाते. अशी ती गोष्ट आहे पीयूची वही. छान छान. तर आता आपण लालकुमारांना हां मला असं म्हणायचं आहे की आता तांबे सरांनी तुम्हाला खूप हसवलं आणि ढगातून पाऊस कसा पडतो, कुठल्या रंगाच्या ढगातून पडतो, काळ्या की पांढऱ्या, असं काय काय खूप मजा सांगितल्या. तर मी मुलांसाठी काही कविता लिहिलेल्या आहेत. त्यातली एक कविता आहे ती आपण सगळ्यांनी मिळून म्हणायची. मी म्हणेन माझ्या मागे तुम्ही म्हणा. तर
खरं सांगायचं तर तुम्हाला ऍक्टिंग जास्त चांगली करता येते, हो की नाही? तर तुम्ही ऍक्टिंग करून म्हणू शकाल आणि ताल सुद्धा देऊ शकता तुम्ही. मी पण खालीच येते, म्हणजे मला जरा छान वाटतं की आम्हाला मुलांमध्ये रमायला जास्त आवडतं. तर ती आहे आभाळात ढगांची लांब लचक झुकझुक गाडी. आभाळात ढगांची लांब लचक झुकझुक गाडी, धडाधूम डबे आपटत काळा काळा धूर सोडी. आता तुम्हाला ताल देता येईल आणि ऍक्टिंगही करता येईल. आणि आगगाडी कशी जाते ती वाजते ते खूप खूप तसाही आवाज काढता येईल. म्हणणार सगळे ताल द्यायचा आहे म्हणजे आपण टाळ्या वाजवून आणि ऐकायचं पण आहे. ऐकायचं पण माझ्या आभाळात ढगांची लांब लचक झुकझुक गाडी. ढगांची लांब लचक झुकझुक गाडी. मोठ्यांनी म्हटलं तरी हरकत नाही सगळ्यांनी. आभाळात ढगांची लांब लचक झुकझुक गाडी. आभाळात ढगांची लांब लचक झुकझुक गाडी. धडाधूम डबे आपटत काळा काळा धूर सोडी. धडाधूम डबे आपटत काळा काळा धूर सोडी. गाडीमध्ये लहान ढग, गाडीमध्ये लहान ढग, तरुण ढग, काही ढग म्हातारे, काही ढग म्हातारे, त्यातले काही कुट्ट काळे, त्यातले काही कुराट काळे, काही नुसते पिट्ट गोरे. काही नुसते पिट्ट गोरे. एका लहान ढगानं एका लहान ढगानं एका तरुण ढगाला एका तरुण ढगाला मारला सहज धक्का. मारला सहज धक्का. तरुण ढगानं लहान ढगाच्या तरुण ढगानं लहान ढगाच्या पाठीत घातला बुक्का. बघा किती हुशार आहे. येते की नाही सगळ्यांना? मग लहान ढगानं पसरलं की घाबरून जोरात भोकाड. लहान ढगानं पसरलं की घाबरून जोरात कसं भोकाड पसरला? भोकाड. बरोबर. लहान ढगानं पसरलं की घाबरून जोरात भोकाड. लहान ढगानं पसरलं की घाबरून जोरात भोकाड. आगगाडीच्या बंद डब्याचं दारच उघडलं सताड. आगगाडीच्या बंद डब्याचं दारच उघडलं सताड. धो 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 पाऊस लागला पडू. धो 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 पाऊस लागला पडू. धो 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 करा, धो धो action धो करा. पाऊस लागला पडू. धो 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 पाऊस लागला पडू. शिट्टी वाजवत इंजिन साहेब लागले गडगड गडू. शिट्टी वाजवत इंजिन साहेब लागले गडगड करू. शिट्टी वाजवत इंजिन साहेब शिट्टी वाजवत इंजिन साहेब लागले गडगड गडू. गडगड करू. कशी शिट्टी वाजवली? अशी ही छान. तुम्हाला आवडली सगळ्यांना कविता? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता तुम्हाला मी सहज मी कविता म्हणून दाखवते, तुम्ही ऐका. कविता कशी सुचते तर मी जिथे राहते आपण रोज दूध घेतो की नाही, दुधाची पिशवी येते आमच्याकडे. गवळी नाही येत आमच्याकडे, दुधाची पिशवी येते आणि ती रोज येते आणि ती बाहेर तो दूधवाला ठेवून जायचा, घराच्या समोर जमिनीवरच ठेवायचा. आणि रोज एक मांजर येऊन ती दुधाची पिशवी फोडून जायची. आमच्या आजी रागवल्या, त्या म्हणाल्या हे काय रोज जिथे येऊन मांजर दुधाची पिशवी फोडते आणि ते थेट जिन्यावरून खाली खाली जात आहे दूध. म्हटलं अरे बापरे. पण ते करताना मला माझी एक कविता सुचली की ती पिशवी दुधाची फुटली आणि ते दूध खाली ओघळत गेलं, तर त्यामुळे माझा फायदा काय झाला की दूध तर गेलं पण कविता सुचली. ती कविता अशी आहे, त्या मांजरीवर कविता केली. एक मांजर गाते सुंदर, एक मांजर गाते सुंदर, वाजवते ती व्हायोलिन. एक मांजर गाते सुंदर, वाजवते ती व्हायोलिन. तबला सुद्धा इतका सही, धागेनं तिनक दिन, धागेनं तिनक दिन. दिवस रात्र सुरू तिचा 4 पायांनी मस्त रियाज. दिवस रात्र सुरू तिचा 4 पायांनी मस्त रियाज. अहो अति गाऊन सुद्धा कधी बसत नाही तिचा आवाज. मांजरीचा आवाज बसतो का? छान तिचा आवाज गोड असतो बरं का. मांजरी म्हणते माझ्यामध्ये आहेत बघा 16 कला. मांजरी म्हणते माझ्यामध्ये आहेत बघा 16 कला. अहो टीव्ही वरच्या कार्यक्रमात एकदा भाग घ्यायचाय मला. भरतनाट्यम, कथ्थक, जॅझ, सांगा तुम्ही काही.
अहो माझ्याच कडून विश्वसुंदरी शिकली कॅटवॉक ही. कॅटवॉक काय असतं? फेसबुकवर जायची तर इतकी तिला होती हौस, फेसबुकवर जायची तर इतकी तिला होती हौस, आणि खाऊन टाकला एकदा तिनं कॉम्प्युटरचाच अख्खा माऊस. मांजर म्हणते त्यात काय, हे तर माझं ई खाणं. आता सगळं ई आहे ना. मांजर म्हणते त्यात काय, हे तर माझं ई खाणं, त्याशिवाय का गाते मी इतकं सुंदर गोड गाणं. मांजर अशी नानागुणी भटकत फिरते दारोदार, मांजर अशी नानागुणी भटकत फिरते दारोदार. अहो पिशवी फोडून पहाटेलाच दूध पिते गारेगार, पिशवी फोडून पहाटेलाच दूध पिते गारेगार. म्हणजे ती शेवटची जी ओळ होती, पिशवी फोडून दूध पिते गारगार, ती आधी झाली होती आणि नंतर मांजर सुंदर दिसायला लागली मला. तर कविता अशी सुचत असते लहान मुलांना. लिहित असाल तुम्ही सुद्धा खूप काय काय. आजकाल खूप मुलं छान छान कविता लिहितात ना, तू लिहितच ना. तर ती कशी सुचते, कसा त्याचा अभ्यास करावा किंवा लेखन कसं करावं, हे आपण नीट लक्ष देऊन जर रोज 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 केलं. आता काल शब्दकोश विश्वकोश कसा बघावा याची सुद्धा मुलांनी सवय करून घेतली पाहिजे. रोज 5-5 शब्द जरी नवीन शिकले तरी आपल्याला आपली भाषा सुंदर होती. जे मी आत्ता जे गाणं लावलं ना, ते गाणं आपण एकदा म्हणायचं का? म्हणजे साधं म्हणू 4 ओळी. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे, भाषेला आपण घडवावे. माय मराठी भाषा आपुली, माय मराठी भाषा आपली, या भाषेचे अमृत प्यावे, या भाषेचे अमृत प्यावे. साहित्याचा विसर न व्हावा, साहित्याचा विसर न व्हावा, कवितेचा सन्मान करावा, कवितेचा सन्मान करावा. ज्ञानेशाच्या भूमीवरती, ज्ञानेशाच्या भूमीवरती प्रकाश ज्ञानाचा उजळावा. प्रकाश ज्ञानाचा उजळावा. तर असा ज्ञानाचा प्रकाश उजळण्यासाठी हे साहित्य संमेलन असतं. साहित्य संमेलन कशासाठी असतं? आपण सगळे इथे का जमतो, इतके सगळे लोक का येतात, तर लेखकांनी काय काय लिहिलंय नवीन नवीन, ते काय सादर करतायत हे शिकण्यासाठी, हे पाहण्यासाठी आपण इथे येत असतो. आणि नुसतंच पाहण्यासाठी शिकण्यासाठी नाही, तर यातून प्रेरणा घेऊन आपल्यामधून सुद्धा काही लेखक निर्माण व्हावेत, काही कवी निर्माण व्हावेत, याचा प्रयत्न आपण मनातल्या मनात करत असतो. हो की नाही? सगळ्यांना वाटत असतं की आपल्याला काहीतरी लिहिता यावं. हो की नाही? आता इथे आल्यावर तुम्हाला नक्की वाटत असणार की काहीतरी लिहिता यायला पाहिजे आपल्याला. कोणाकोणाला वाटतं बरं? कुणाकोणाला वाटतं की आपल्याला काहीतरी लिहिता यायला पाहिजे बाबा, वाटतं की नाही? हां. आणि मग असं लिहिता येण्यासाठी जर आपण रोज काही ना काही वाचलं पाहिजे. नुसतंच आपोआप नाही लिहिता येणार. आपली भाषा आपल्याला घडवायला पाहिजे. हो की नाही? ती घडवता घडवता ती सुंदर कशी होईल हे बघायला पाहिजे. मग चांगली वाक्य तयार करता आली पाहिजेत. ती वाक्य बरोबर लावतोय ना आपण वेळ याच्यानुसार, बरोबर लावतोय हे बघता आलं पाहिजे. आणि मग हळूहळू हळूहळू त्यातून आपल्याला भाषेची सवय होत जाते, लिखाणाची सवय होत जाते आणि आपण लिहायला लागतो. मग ते कधी लिहायला लागतो ते पण कळत नाही. आता तुम्हाला प्रश्न विचारायचे असतीलच ना मला, की कधी सुचली कविता काय वगैरे, तर तुम्ही विचारू शकता. यानंतर बघा, आपल्याला विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील बर, हां तरी विचारू शकतो आपण. या कवितेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. या मॅडम, तुम्हाला एक गाणं माहितीये, भेटला विठ्ठल माझा, त्याचे गीतकार मॅडम आहेत बरं का, संगीताताईंनी हे गाणं लिहिलेलं आहे. त्यानंतर बेंड बाजा बारात, मुंबई पुणे मुंबई या गीताचे पण गीतकार मॅडमच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या स्त्री संमेलनाच्या अध्यक्षा सुद्धा होत्या. छान साहित्यामध्ये, बालसाहित्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता मी बालकुमारांना विचारू इच्छिते की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का संगीताताईंना? राजा सहेशराव या विद्यालयाची विद्यार्थिनी, इयत्ता 10वी शिकते. सर, माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की आपण सर्वजण मराठी भाषिक आहोत आणि आपण मराठीतून अनेक पुस्तके लिहिली आहेत, परंतु एक विद्यार्थी म्हणून या मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करू शकतो? आणि मॅडम, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की चित्रकार
रंगांच्या मार्फत एक चित्र साकारतो, तर आपण शब्दांच्या मार्फत वाचकांच्या डोळ्यासमोर अनेक चित्र उभे करता, तर ही कला आम्ही कशी काय आत्मसात करू शकतो? हॅलो, मराठीची काय समृद्धी करण्यासाठी आणि जतन आणि संवर्धन करण्यासाठी मला ना कठीण शब्दांची ज्या ॲलर्जी आहे. म्हणजे मगाशी तर मला एका मुलीने असं विचारलं की तुमच्या जीवनातला महत्वाचा प्रसंग कुठला. मी सांगितलं तुझ्याशिवाय हाच. आता ही एकदम मला भाषा संवर्धन आणि काय समृद्धी किती कठीण शब्द आहे. अशी मुलं का बोलतात, मला प्रश्नच पडतो. साधं सरळ सोपं का नाही बोलत. पण मराठीमध्ये काय मजा आहे का, मराठी कुठली पुस्तकं वाचावी, किती छान प्रश्न आहे. मग मला तुला उत्तर पण तसंच देता येईल. संवर्धनाचा विचार करून एकंदर भाषिक संस्कृती आपण करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा प्रकाश त्या पुस्तकांमध्ये टाकावा. ज्ञानाच्या प्रकाशात आपलं जीवन उजळून टाकावं. म्हणजे नेमकं काय करावं ते मलाही माहिती नाही आहे, तिलाही माहिती नाही. तर ती म्हणेल वा वा छान, मी म्हणेल हो हो सुंदर, आणि समजेल. तर मला असं वाटतं तू जरा सोपे प्रश्न म्हणजे सोप्या भाषेमध्ये विचार. मला असं वाटतं की आपण भरपूर वाचावं आणि जेव्हा लिहावं असं वाटेल तेव्हा लिहावं. आणखीन काय करा, इतर वेळी शांत बसावं. तू टेन्शन घेऊ नको, होणार सगळं मराठीचं व्यवस्थित. आता मी संगीतात त्यांना चित्राविषयी सांगायला देतो म्हणजे माझा जीव सुटेल. प्रश्न काय होता? चित्रकार रंगाच्या साहाय्याने एक चित्र साकार करतो, तर आपण शब्दाच्या मार्फत वाचकांच्या डोळ्यासमोर अनेक चित्र साकार करता, तर आम्ही ही कला कशी काय आत्मसात करू शकतो? आता खूप छान प्रश्न विचारलाय की ही कला कशी आत्मसात करू शकतो. साहित्य संमेलन आहे, साहित्य संमेलनात तुम्ही आलेला आहात, इथे बसलेला आहात आणि खूप मोठं छान पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे, हो की नाही. तर पुस्तक प्रदर्शनांमध्ये जाऊन तुम्ही पुस्तकं बघा, वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं बघा. इथे लेखकांचे छायाचित्र लावलेले आहेत, त्याच्या खाली त्यांची माहिती दिलेली आहे, त्यांनी काय काय कसे कसे लिहिलेली आहे हे बघा. त्याचं ती पुस्तकं घ्या, आमची पुस्तकं घ्या, वाचा. आणि वाचनानंतर तुम्हाला मी म्हटलं तसं की आता या अवघड शब्दात की भाषेची समृद्धी वाढवा, भाषेची संपन्नता वाढवा. मी तुम्हाला एक याचं उत्तर कवितेतून आपण द्यायचं का? मी म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. हं, याचं उत्तर: चला चला रे, चला चला रे, वाचू आपण पुस्तक. चला चला रे, चला चला रे, वाचू आपण पुस्तक. ज्ञानापुढती आपण सारे होऊया नतमस्तक. होऊया नतमस्तक. अतिकामामध्ये असल्याचा जो करतो जरी बहाणा, अतिकामामध्ये असल्याचा जो करतो जरी बहाणा, वाचत वाचत माणूस होतो जरा शहाणा. वाचत घडतो माणूस होतो जरा शहाणा. तर अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू शहाणं होत जातो आपण काही लगेच शहाणं होत नाही. एक पुस्तक लिहिलं की त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, वाचन करावं लागतं आणि हळूहळू अनुभवानं आपल्याला जे अनुभव येतात त्या अनुभवांची आपल्याला अनुभूती येत जाते. खरं सांगायचं तर नुसते अनुभव लिहून उपयोग नसतो, त्याची अनुभूती यावी लागते. म्हणजे आपल्या अंतरात्म्यामध्ये, आता अवघड शब्द वापरते तर तुम्हाला कळत असेल तर हां, पण तुम्हाला कळतायत ना? तर कळतायत, तुमच्याही कळतायत, पण तुम्ही मान्य नाही करणार. तर ते आपल्या आतमध्ये मनामध्ये उतरला अनुभव की त्या अनुभवांची जी अनुभूती येते त्यातून जे लेखन होतं ते लेखन वाचकांच्या, रसिकांच्या मनाला खऱ्या अर्थानं भिडतं. वरवर आपण नुसतं लिहिलं तर ते तेवढ्यापुरतं राहतं, पण
खरोखर जर मनापासून लिहायचं असेल, पूर्णपणे त्यात उतरायचं असेल, ज्ञानेश्वरी आहे. 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. किती अवघड ज्ञानेश्वरी आहे ती, आपल्याला आत्ता कळते का? त्याचा अर्थ कळावा लागतो. भावार्थ दीपिका जे भगवद्गीता आहे त्याचं संस्कृतातलं त्यांनी आपल्या भाषेमध्ये आणलेलं आहे, पण ते 16व्या वर्षी आणलं. पण त्या 750 वर्ष झाली, आपल्या लक्षात आहे, आपण त्याचं पारायण करतो त्याची. तर अशा पद्धतीनं त्या संत ज्ञानेश्वर होते ते, त्यांना ती अनुभूती आली भगवद्गीतेची आणि त्यांनी ज्ञानेश्वरीमधून ते उतरवलं. त्यामुळे आजपर्यंत आपण ते वाचतो आहोत. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण जर मनापासून खरोखर, म्हणजे नुसतं एक संमेलन म्हणजे उत्सव आहे, चला आलो, फिरून आलो, भटकून आलो, असं नाही. यातून काही प्रेरणा घेऊन आपण पुढे काम करायचंय, वर्षानुवर्ष काम करायचे. तर ते जर आपण करत गेलो तर खरोखर तुमच्यातले सुद्धा अनेक जण चांगलं लिहू शकतील, याची मला खात्री आहे. निश्चितच या संमेलनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. छान सुंदर अशी लहान मुलांसाठीची पुस्तकं इथे आहेत आणि सर्व प्रकाशनं इथे उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घ्या आणि साहित्य संमेलनाची ही आठवण तुमच्याजवळ कायम स्मरणात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न आहे. मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पीयूची वही लिहिली तर मी पण पुस्तक लिहित आहे, तर ते कसं लिहायचं? बघा, मी पीयूची वही लिहिली त्याला, पण तुझं नाव काय आहे? अमित. अमित. हा, मग मी काय लिहिली? पीयूची वही, मग तू काय लिहू शकशील? हमीदची वही. हमीदची वही. हो की नाही? हमीदची वही तू नक्कीच लिहू शकशील. तर पीयूची वही वाचल्यानंतर मराठीतल्या अनेक मुलांनी आपापल्या वह्या लिहिल्या. मग जसा हमीद आता हमीदची वही लिहिल, तसं ऐश्वर्या आहे का इथे कोणी? ऐश्वर्या, अदिती, स्वानंदी, कोण आहे? आनंदी, अदिती आहे. मग अदितीची वही लिहू शकेल. सगळी मुलं आपापल्या वह्या लिहू शकतात. मग अनेक शाळांनी पीयूची वही वाचल्यानंतर मुलांनी आपापल्या वह्या लिहिल्या, त्याच्यावर स्वतःचं नाव घातलं, स्वतःचं मुखपृष्ठ काढलं, रंगीत कव्हरं लावली त्याला आणि सगळ्यांनी आपापल्या बाईंसोबत, टीचरसोबत, इंग्लिश मिडियममधल्या या सगळ्यांनी मला ते मोठे फोटो 100 मुलांनी वह्या लिहिलेल्या आहेत, म्हणजे एकेका शाळेतल्या. तर नक्कीच हमीच तू लिहू शकशील, नक्कीच लिहिशील. पुढच्या संमेलनामध्ये जेव्हा तू येशील तेव्हा तुझी हमीदची वही घेऊन यायचंयस लिहिलेली. पीयूची वही हे कोरोना काळामध्ये पालकांच्या हातात पडलेलं एक अप्रतिम पुस्तक. जेव्हा कोरोना काळामध्ये सगळं जग थांबलेलं आणि पालकच शिक्षक झालेले आणि तेव्हा प्रश्न पडला काय करायचं. अशा वेळी अशा बालसाहित्याचा आधार अनेक पालकांनी घेतला आणि त्या काळामध्ये मला वाटतं पीयूची वही अधिक लोकांपर्यंत पोहोचलं आणि तसे त्याचे संदेश मॅडमपर्यंत पोहोचत होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न. नमस्कार मॅडम, कन्या शाळेतून आम्ही आहोत. तुमच्या संगीताताईंना हा प्रश्न आहे की तुमच्या आयुष्यातील प्रेरणास्थान कोण आहे आणि तुमच्या पुढील साहित्यिक किंवा संगीत विषयातील आणखीन काही स्वप्न आपली आहेत? माझ्या आयुष्यात अनेक प्रेरणा आहेत. म्हणजे आपल्या एक काही प्रेरणा आपण घेत नाही. ही मुलं सुद्धा माझी प्रेरणा आहेत. मुलं सुद्धा आम्हाला काहीतरी शिकवत असतात. आता हमीद म्हणाला की मला लिहायचं आहे, किती मोठी प्रेरणा आहे ही, की हमीदला लिहावं असं वाटलं तर मला आणखी पुढचं काहीतरी लिहावं असं वाटणारच ना. माझे वडील माझी प्रेरणा आहेत, माझे आई वडील. कारण माझी आजी, हे सगळे मोठी जे आपल्या मंडळी असतात ती आपल्याला प्रेरणा देतच असतात. आता तुला बाबांनी तिथे घेऊन आले की नाही, किंवा शिक्षक सगळे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आले, तर हे शिक्षक ही मुलांची प्रेरणा आहे, कारण ते तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय त्यांनी. आता माझे जे वडील होते ते इतके छान होते, इतके आनंदी होते, जसे राजीव तांबे आहेत ना तसे माझे बाबा आनंदी होते, खूप छान, खूप गोड होते अगदी. कधीही मला रागवायचे नाही, मारायचे तर अजिबात नाही. पण मी शाळेमध्ये असताना जेव्हा ते आणि मी एका खोलीत राहत होतो 10 बाय 10च्या, 8वी 9वी 10वी मध्ये मी एका खोलीत राहत होते. एका स्टोववर मी स्वयंपाक करत होते, स्वयंपाक करून शाळेला जात होते. तेव्हा वडिलांनी मला ज्या वेळेला त्यांच्या घरी आणलं, म्हणजे बारामतीला ते शिक्षक होते तिथे,
तर ती छोटीशी खोली त्यांनी रंगवली होती. मी यायच्या आधी त्यांनी माझं स्वागत कसं केलं होतं, ती छोटीशी भाड्याची खोली होती, ती रंगवली होती आणि त्याच्यामध्ये समुद्राच्या लाटा काढल्या होत्या भिंतींवर आणि त्यात मोठे मोठे मासे काढले होते आणि मी असे ते पाय खाली टाकून आम्हाला जायला लागायचं त्या खोलीमध्ये आत. तर मी जाताना ते म्हणाले, बघ समुद्रात आली आहेस तू. हो, ती 10x10चीच खोली, पण ती समुद्रात आली आहेस तू, बघ किती माशांनी तुझं स्वागत केलंय. आणि मला इतकं छान वाटलं. आपल्याला लहानपणी आपल्याला काही वाटत नाही की अरे किती छोटी खोली आहे, मी एवढ्याशाच, असं काही नाही. खूप आनंद झाला मला. आणि मग त्यांनी मला एक छोटंसं डेस्क अशी फळकूट असं लावून दिलं ठोकून, ही तुझी स्टडी रूम. मग इकडे एक छोटंसं टेबल दिलं, हे आपलं किचन. आणि इथे छोटंसं ते कॉट टाकली आणि हे बघ इथे तू झोपायचंस. 10x10च्या खोलीत सगळं आम्हाला जवळजवळ 4 BHK फ्लॅट असल्यासारखं आम्ही राहत होतो आणि इतकं छान वाटत होतं, इतका आनंद सगळा तो वडिलांनी मला दिला आणि ते माझ्यासाठी खूप मोठं प्रेरणास्थान ठरलं. धन्यवाद संगीताताई, खूप छान. आपल्या आयुष्यामधले आपले आई वडीलच आपली प्रेरणा नक्कीच मुलं. मला वाटतं संगीताताईंच्या मनामध्ये दडलेली जी कवयित्री आहे, कवी कल्पना आहेत, ते त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वारसा आहे. एका छोट्याशा खोलीला त्यांनी अथांग समुद्राची कल्पना दिलेली आहे. तर हे बहुतेक त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली खरी प्रेरणा आहे. खूप छान अनुभव शेअर केला ताई. धन्यवाद संगीताताई. आमचा पुढचा प्रश्न सरांना आहे. नमस्कार, माझे नाव भक्ती. तर मी तांबे सरांना विनंती करते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. लेखक, शिक्षक आणि पालक म्हणून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आव्हान कोणते आहे? तुम्ही सोपे प्रश्न विचारा, कठीण प्रश्न ते त्यांना विचारा. आव्हान, प्रेरणास्थान वगैरे. तर मी आपलं फारच लहान मुलांसाठी काम करतो. ते आव्हान खरं म्हटलं तर मला काय आव्हान असं वाटत नाही. आव्हान एकच वाटतं की पालकांना शहाणं कसं करावं, त्यामुळे पालकांना कसं अँटीबायोटिक देता येईल असं मी सतत विचार करत असतो. म्हणजे परवाच एक गोष्ट सांगतो तुम्हाला. परवा एक पालक भेटले आणि ते मला म्हणाले की माझ्या मुलाला वाचनाची गोडी लावा. हा का एशियन पेंट आहे का लावायला? आणि समजा मी लावली तर उद्या म्हणते आता ती काढा आणि नाटकाची लावा. म्हणजे मी काय डबे घेऊन फिरतो का इकडे? तर पालकांच्या कायच्या काय अपेक्षा असतात तर आमच्याकडनं असतात. म्हणजे आव्हान हेच आहे की पालकांना शहाणं कसं करावं, हा आव्हान आहे. कारण सगळी जी मुलं आहेत ना ती विंडो 11मध्ये आहेत आणि पालक विंडो 95मध्ये आहेत. त्याच्यामुळे पालकांचे प्रॉब्लेम आहेत. तर पालकांनी अपडेट आणि अपग्रेड व्हायला पाहिजे. मुलं शहाणीच आहेत, मुलं हे आव्हान नाहीच आहे, ते मित्रच आहेत. मी मुलांकडनं शिकत असतो. पालकांची जर भीती वाटते, आव्हान तेच आहे ॲक्च्युली. ते लवकर शहाणे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेन मी आता. धन्यवाद. मुलांनी टाळ्या वाजायला हरकत नाही, पालकांनी चांगला डोस दिला आहे. यानंतर आपल्या बालकुमार वाचक मंचा भेट देण्यासाठी आले आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी सर, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. त्यांचे आपल्या बालकुमार वाचक मंचामार्फत हार्दिक स्वागत. आणि मी आमच्या गुरव मॅडमना विनंती करते, आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी गुरव मॅडम देशमाने साहेब यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हा पुष्पगुच्छ आमच्या बालकुमार वाचक मंडळातील काही बालकांनी तयार केलेला आहे. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा 1 ते 4 जानेवारी सातारा येथे शाहू स्टेडियममध्ये संपन्न होत आहे. आणि आपल्या या संपूर्ण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांचं खरं तर मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी आम्हाला ऐकले, खूप पुस्तकं वाचले. तुमची गंमत शाळा तर मी 3 भाग त्याचे वाचलेले आणि त्याचा वापर पण मी शाळेमध्ये करत असते. तर खूप आनंद मिळतो मुलांना पण आणि आम्हाला पण. माझा प्रश्न असा आहे की प्रश्नपत्रिका मुलाची मुलं जी प्रश्नाची उत्तरं लिहितात त्याच्यामध्ये अपेक्षित असते की भौगोलिक भाषा आली पाहिजे, वैज्ञानिक प्रमाणित भाषा. हा खूप अवघड गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि आमची अशी अपेक्षा असते की त्याला समजलंय तर त्यानं ते लिहिणं.
हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ह्या दोन्हीमध्ये त्यांची पण कुचंबन आहे आणि आमची पण कुचंबन आहे. मग एक विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून ह्या म्हणजे कशी डील करायला पाहिजे? बरोबर आहे, प्रमाणित भाषा असावी. खूपच चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युअली दोन गोष्टी याच्यामध्ये येतात प्रश्नाच्या बाबतीत, की तो जो प्रश्न कसा विचारलेला आहे, म्हणजे जो प्रश्न स्मरणशक्तीवरती आधारित आहे की आकलन शक्तीवरती आधारित आहे, म्हणजे तो मेमरीवरती आहे की कॉम्प्रिहेन्शनवरती आहे. त्याचे साधं उदाहरण म्हणजे एक पाठामध्ये असं दिलेलं असतं की अमुक अमुक काय अमीनने आणली सुई आणि तमुकने आणली फुलं आणि अमुकने आणली काय गजरा, तर सुई कुणी आणली आहे. हा स्मरणशक्तीवरती आधारित प्रश्न आहे. आकलनावरती हा स्वाध्याय तयार करायचा असेल तर तो असा पाहिजे की कुठल्या कुठल्या फुलांचे हार करतात, कुठल्या कुठल्या फुलांचे गजरे करतात, सुई नसेल तर हार करता येतो का, कसा, मग तो आकलनावरती होतो. म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा त्याला आकलनावरती प्रश्न विचारला, स्मरणशक्तीवरती न विचारता, आणि पुन्हा त्याला ज्या भाषेत समजला आहे त्या भाषेत उत्तर देणं. वैज्ञानिक नावाची भाषा नाही. विज्ञान सोपं करणं सगळ्यात कठीण आहे, पण ते त्या मुलाला जमतं, कारण तो आपल्या भाषेत समजून घेतो. त्यांना आपल्या भाषेत उत्तर देणं हे अपेक्षित आहे. मगापासून मी जे म्हणतोय ना की ही मुलं पुस्तकी भाषा वापरतात. म्हणजे तो PLचा संग्राम घटनेमध्ये आहे ना, याच्या तोंडात दात छापण्यात खिळे आहे, तसं आहे. तो त्याच्या भाषेत बोलू दे, त्याचा भाव विश्वासी कनेक्टेड बोलू दे. 5वीतला मुलगा का 3रीतला मुलगा जीवन शब्द नाही वापरणार. हां, तर तो त्याच्या संदर्भात बोलतो. तो असं बोलायला लागतो की आपल्याला शंका येते की काहीतरी गडबड आहे, किंवा फारच म्हणजे पडत मूर्ख म्हणतात ना, की वाचतोय काय पण कळत काहीच नाही, तशाचा प्रकार आहे. तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला आकलन होत आहे का तो फक्त अक्षरा खातोय तिकडे. तर आकलनावरती भर दिला पाहिजे. म्हणून प्रश्न जे असतात ते बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शन थिंकिंग करणारे असले पाहिजेत. की असा प्रश्न पाहिजे की ज्या प्रश्नाला अनेक उत्तर आहेत. मगाशी मी म्हटलं तसं की कुठल्या कुठल्या फुलांचे गजरे होऊ शकतात. कुणी फुल आणलं आणि कुणी सुई आणली हा स्मरणशक्तीचा आहे, तो अजिबात गरजेचा नाही. आता बालभारती बदलते, आता नवीन NEP 2020 प्रमाणे अनेक बदल त्याच्यामध्ये होत आहेत. पण आम्ही त्या काळामध्ये होतो. आम्हाला जे भयंकर घाणेरडे धडे होते की शैला पाणी बघ, मैना पाणी बघ, हैदर पाणी बघ, हा पाणीच पाणी चमकं, धडा होता. पुढे काय झालं, नाही पुढचं पाणी बघ, तर उत्तर मेला मग आतमध्ये काही पाणी उडवतं त्या अंगावरती. तर तो धडा पाहिजे. पण असे घाणेरडे धडे आपल्याला होते. म्हणजे पहिलं वाक्य कुठलं होतं, काय गणपत वजन उचल, आणि काय डोक्यात घ्यायला झाल्या हा का धड्याचं पहिलं वाक्य असू शकतं. कशाला उचल, दुसरं काहीतरी चांगलं वाक्य लिहा, तर गणपत सरपट पी चालू शकेल. वजन उचल आणि पुढे काय आम्हाला कळायचं नाही, उत्तर पुढे करायचं काय. त्यामुळे ते सोपं आणि आकलन त्याच्यामध्ये कसं असेल, मजा कशी आहे. म्हणजे गंमत शाळेचं तत्व हेच आहे. एक छोटा किस्सा म्हणून सांगतो. गंमत, मी विज्ञानाचा माणूस नाही, ते म्हणून मी शिकलेलंच नाही. म्हणजे मला न शिकण्याचे फायदे झाले. म्हणजे जसे याला शिकण्याचे झाले तसे मला न शिकण्याचे झाले. मी बचावलो या सगळ्यापासून. तरी हे विज्ञानाच्या गंमत शाळा पुस्तक लिहिल्यानंतर मी नारळीकर सरांच्या घरी गेलो डेअरिंग करून, आणि तुला म्हटलं की आपलं विज्ञान तपासून द्या, म्हणजे मुलांपर्यंत निर्दोष गेलं पाहिजे. मी कसं लिहिणार विज्ञान. सुदैवाने नारळीकर सरांचे पुस्तक वाचलं. त्यांचं पत्र माझ्याकडे आहे लेखी. त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रातल्या मुलांचं भाग्य आहे की त्यांना इतकं सुंदर पुस्तक मिळतं. नारायणकरांनी हा पुरस्कार दिला म्हणजे बाल ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यासारखेच आहे ते. त्यामुळे त्यांच्याशी मग गोष्टी झाली. पण सोपं जेवढं आपण करू ना तेवढं मुलांना पटकन समजतं. फन इलेमेंट, त्यात मजा असो, म्हणजे मुलांना कळलं येतोय. मुलांना असं वाटतं की मजा येते, मजा येतो, शिकतोय. ही गंमत त्याच्यामध्ये आणली पाहिजे. खूपच चांगला पाहिजे मला वाटतं. ती जर वाढवायची असेल तर सोप्यापासून पुढे अवघड असं सुद्धा वाचलं गेलं पाहिजे, कळलं पाहिजे. आपल्याला जीवनाचा गंभीर अर्थ सुद्धा कळला पाहिजे, हो की नाही. म्हणजे ताबडतोब कळलं पाहिजे. पण म्हणजे का सांगते मी तुम्हाला हे, की जसं सोपं आहे तो आपलं जे आयुष्य आहे,
जीवन आहे हे सोपं कसं करून घ्यायचं हे कळण्यासाठी आपल्याला अनेक पुस्तकं वाचली पाहिजे. जे हातात पडेल ते वाचलं पाहिजे. खरं म्हणजे असं काही नाही की हा सांगा ना, म्हणजे तुम्ही पु ल देशपांडे वाचा, ते नामदेव ढसाळांपर्यंत वाचा, विपू चित्रे वाचा, कुसुमाग्रज वाचा, पाडगावकर वाचा, नारायण सुर्वे वाचा. कितीतरी कवी आहेत आपल्याकडे, कितीतरी साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे, समृद्ध आहे साहित्य. आम्ही आहोत, आमची पुस्तकं वाचा. बालभारतीची पुस्तकं आहेत, बालभारतीमध्ये सुद्धा कितीतरी सुंदर सुंदर गोष्टी आहेत. तुमचं जे लहानपणापासून ज्या कविता त्यामध्ये असतात त्या आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात, आठवणीत राहतात आपल्याला बालभारतीच्या सुद्धा कविता. तर ही सगळी पुस्तकं आम्हाला ज्या वेळेला पुस्तकं मिळत नव्हती त्यावेळेला हातात पडेल ते आम्ही वाचत होतो. आणि मुख्य म्हणजे हातात फारसं काही पडत नव्हतं, पण ग्रामीण भागामध्ये संत साहित्य जास्त मिळतं आपल्याला. ज्ञानेश्वरी उपलब्ध असते, कितीतरी गोष्टी असतात, नामदेव गाथा, तुकाराम गाथा. त्यावेळेला मी ज्या वेळेला माझ्या हातात पुस्तकं मिळत नव्हती त्यावेळेला मी ही सगळी पुस्तकं अगदी मनाच्या श्लोकापासून सगळं वाचत गेले. आणि त्यामुळे कुठेतरी मला सुचतही गेली. म्हणजे पहिली कविता मी लिहिली 4थी मध्ये लिहिली. ती कशी लिहिली ती सांगते तुम्हाला. माझी आजी निरक्षर होती आणि निरक्षर होती तरी ती वारीला जायची, दरवर्षी चालत जायची, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जायची. आजी आजोबा दोघंही. एके दिवशी मला ती म्हणाली, मी त्यावेळेला 4थीत होते आणि 4थीमध्ये मी तिच्याकडे शिकत होते, शिकायला नगरला होते. तर ती मला म्हणाली की मला ना ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते. तर मी म्हटलं त्यात काय एवढं, मी वाचून दाखवीन. तर ती म्हणाली तू ज्ञानेश्वरी वाचून दाखवशील. तर वाचायला येत होतं मला, तिनं लगेच माझ्यासमोर आणून ठेवली. आणि मग मी वाचायला पहिलीपासून आपण शिकत असतो, मी वाचायला सुरुवात केली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. ती माझ्याकडे कौतुकानं बघत बसली. मला म्हणाली थांब, माझ्या भजनी मंडळातल्या बायका येतील तेव्हा तू आम्हाला वाचून दाखवशील का. तर कोणालाच वाचता येत नव्हतं. मग त्या 4 वाजता भजनी मंडळातल्या बायका आल्या. त्यांनी आजीनं चौरंग समोर ठेवला, ज्ञानेश्वरी ठेवली, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि मला म्हणाली आता वाच. आणि मग मी वाचायला सुरुवात केल्यावर त्या बायकांना इतका आनंद झाला की त्यांनी मला सांगितलं जाताना रोज वाचून दाखवशील का थोडं थोडं. असं करता करता त्यांनी माझ्याकडून कितीतरी ज्ञानेश्वरी रोज वाचून घेतली. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की हे संस्कार आहेत वगैरे, म्हणजे आपोआप घडत गेलेली ती क्रिया असते लहान मुलांवर. त्याच वेळेला 4थी मध्ये आम्हाला चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू असा धडा होता. आणि मला सुचलं, माझ्या मनामध्ये ते ज्ञानेश्वरीचं काय काय वाचलेलं मी लिहिलं. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, हैबतरावांची पायरी, देऊळवाडा मुख्य मंदिर, ज्ञानेश्वरांची तेथे समाधी, समाधीवर डोके ठेवले, वारकऱ्यांना देव भेटले. असं मी लिहिलं. त्यावेळेला मला हैबतरावांची पायरी माहिती नव्हती, पण मी ते वाचलं होतं. तर त्या वाचनातून ते आलं. आणि नंतर मात्र जेव्हा मी हैबतरावांची खरी पायरी पाहिली तिथे जाऊन, त्यावेळेला मला इतका आनंद झाला की अरे मी जे लिहिलं होतं 4थी मध्ये ती हैबतरावांची पायरी ही आहे. मी अगदी डोकं टेकून नमस्कार केला. त्यामुळे अशा पद्धतीनं वाचन हे आपण जर सतत चालू ठेवलं, काही ना काही आपण सतत वाचत राहिलं तर नक्कीच आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते, लेखनाची प्रेरणा मिळते आणि आपण हळूहळू लिहायला सुरुवात करतो. टीनएजरनी काय वाचावं तर टीनएजरनी 3 स्तरावरती वाचलं पाहिजे. म्हणजे एक चांगलं जागतिक साहित्य काय आहे, भारतातलं चांगलं साहित्य काय आहे आणि मराठीतलं चांगलं साहित्य काय, हे 3 स्तर आपल्याला करायचे. जागतिक दर्जाचं चांगलं साहित्य काय आहे हे आपण अनुवादातून सुद्धा वाचू शकतो. मेहता प्रकाशन आणि राजहंस स्टॉलवरती तुम्हाला ती पुस्तकं बघायला मिळतील. भारतामधलं सगळ्यात चांगलं साहित्य काय आहे तर नॅशनल बुक ट्रस्टची सिरीजच आहे. म्हणजे बंगालीमधील उत्कृष्ट लघुकथा, तामिळमधील उत्कृष्ट लघुकथा, गुजरातीमधील उत्कृष्ट लघुकथा, नॅशनल बुक ट्रस्टची सिरीज आहे ती इथे अत्यंत स्वस्तात आहे. तुम्ही जर नॅशनल बुक ट्रस्टची मेंबरशिप घेतली 200 रुपये भरून तर तुम्हाला आजन्म त्यांच्या सर्व पुस्तकांवरती 20% डिस्काउंट मिळतो. त्यांच्या पुस्तकं ऑलरेडी कमीच आहे. आणि मराठीत काय चांगलं आहे ते तुम्हाला वेबसाईटवरती शोधता येईल. राजहंस आहे, दिलीपराव प्रकाशन आहे, मौस प्रकाशन आहे, पद्मगंधा आहे, तिथे डोकावता येईल. पण जाणीवपूर्वक 3 पातळीवरती वाचणं. जागतिक दर्जाचं काय आहे हे वाचायलाच पाहिजे. रॉबिन शर्मा वाचायला पाहिजे, कामी वाचायला पाहिजे, आपला अल्केमिस्ट वाचायला पाहिजे,
म्हणजे काय चाललंय बाहेरच्या ठिकाणी? एखाद्या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळतो तर का मिळतो? मराठीच्या पुस्तकाला काय नाही मिळेल? काय विषय मांडला? आजचा शनिवारचा लोकसत्ता वाचायलाच पाहिजे. शनिवारच्या लोकसत्तेमध्ये ऑफ पेड म्हणजे पगडलेखाच्या बाजूच्या पानाला ऑफ पेड म्हणतात. ऑफ पेड वरती बुकरायन म्हणजे विदेशी पुस्तकांचं परीक्षण असतं आणि माहिती असते. आता सध्या ज्यांना बुकर पुरस्कार जाहीर झालाय त्या पुस्तकांचं परीक्षण ते वाचायला पाहिजे. जागतिक पातळीवरती काय चाललंय आणि भारतात काय चाललंय हे कळलं पाहिजे. महाराष्ट्रात आपण वाचूच, पण टीनेजरनी आपलं वाचनाचा परीघ वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी वीरा गायकवाड अनंत इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझा प्रश्न संगीता बरोबर मॅडमसाठी आहे. तुमच्या कवितांमध्ये मुलांच्या भावना, आवड इतक्या सहजपणे म्हणजे कशा उतरतात? तुम्हाला कसं समजतं की ते आम्ही त्या वाचताना आम्हाला खूप मज्जा येईल? मी पण तुमच्यासारखीच एक लहान मूल आहे असं मी समजते. माझ्यामध्ये छोटंसं लहान मूल आहे. ते लहान मूल माझ्याकडून लिहून घेतं, आपोआप ते येतं. काय असं आता कुणीतरी मला असं विचारलं होतं की कशी सुचते कविता, तर कशी सुचते कविता हे लवकर समजत नाही ना आपल्याला. ती प्रोसेस असते, प्रक्रिया असते ती. तर एका रसिकाने मला पत्र लिहिलं. मृगतृष्णा नावाचा माझा मोठाचा कविता संग्रह आहे. तर तो कविता संग्रह वाचून त्यांनी मला विचारलं की कविता कशी सुचते. पण आता त्याचं उत्तरच मला लवकर देता येईना. आता संजीवनी मराठेंनी लिहिलंय ना की मी न कुणाला सांगायचे कविता स्फूर्ती कशी. तर मला असं वाटलं की आपल्याला सांगता पण आलं पाहिजे की कविता कशी स्फुरते. तर मग मी खूप विचार करत 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 एके दिवशी अशी चालले होते फिरायला आणि आपोआप माझ्या मनामधून ओळी अशा आल्या की चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजे सारखी. चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजे सारखी. झिरपत येते रक्तातून मग कविता झुळझुळ झऱ्यासारखी. कधी थांबते कधी अडखळते, कधी थांबते कधी अडखळते. शेवाळा सम कधी साचते, कधी जाचते कधी डाचते. कधी थेंबांपरी धुंद नाचते. भिनून जाते कणा कणातून कधी अनामिक नशे सारखी. पसरट जाते शरीरातून मग कविता जहरी विषासारखी. काय होतं? सतर्क होती सर्व जाणीवा. काय होतं? सतर्क होती सर्व जाणीवा अणुरेणू ही होती जागे. सतर्क होती सर्व जाणीवा अणुरेणू ही होती जागे. मर्त्य अशा या कोशामधले अमर्त्य होती रेशीम धागे. बहरक जाते सनावळीतून कविता ताज्या फुलासारखी. म्हणून असं काय काय पुढे मी लिहिलं आणि अशा प्रकारे हे सहजपणे काय काय सुचत जातं. कधी अवघड सुचतं, कधी सहजपणे छोटं छोटं काय काय. आता आजोबांनी लावलं होतं झाड, असं काही वाढलं म्हणता अगदी ताड माड. तर असंही सुचतं. वेगवेगळ्या घटना असतात, छोटे छोटे प्रसंग असतात, त्यातून सहजपणे काय काय सुचत जातं. फक्त आपली ती दृष्टी पाहिजे, निरीक्षण शक्ती पाहिजे. आता निरीक्षण शक्ती पाहिजे म्हणजे तिथं बघतच बसायचं असं नाहीये. मनामध्ये कुठे काहीतरी ते बीज पडलेलं असतं आणि ते कुठेतरी आपल्याला उमलून येतं. म्हणजे लहानपणी मला सशावर कविता लिहायची होती. तर ससा याच्यावर मी इतकं डोकं खाल्लं होतं. दुसरीत असताना माझ्या मैत्रिणीकडे ससा होता आणि मी सारखं मनात म्हणत असायचे, एक होता ससा वाटत होता मसा. तर मसा म्हणजे काय मीच म्हणायचे माझ्या मनाशी. मग मी म्हणायचे एक होता ससाला वाटत होता मसाला, पण ससाला हे काही जुळत नाही असं मीच मनाशी म्हणायचे. मग मी परत म्हणायचे एक होता सशाला वाटत होता मशाला. अरे पण मशाला म्हणजे काय कळत नाहीये. तर असं मी माझं डोकं दुखवलं होतं दुसरीपासून. खूप महिने माझ्या डोक्यामध्ये तो ससा होता. पण जेव्हा एकदा मी 42व्या वर्षी टेकडीवर फिरायला गेले आणि एक ससा टुनकन उडी मारून समोर आला, तेव्हा मी काय म्हटलं, असा कसा दिसे नसा झाला ससा. हिरव्यागार गवतामधून गेला कुठे कसा. कोण बोलले त्याला, कुणी मारले त्याला. ससुआईला घाबरून का लपून बसलाय असा. असा कसा दिसे नसा झाला ससा. या की हो ससोबा रुसू नका असे, रडू नका चिडू नका एकदा तरी हसा. असा कसा दिसे नसा झाला ससा.
एवढी यमक मला सहा जुळली जी मला दुसरीमध्ये का आई जुळली नव्हती. पण ते कुठेतरी ससा लिहायचा होता मनामध्ये, ते बीज नंतर असं काहीतरी उगवलं असावं असं मला वाटतं. जसं पीयूच्या डायरीसारखं पीयूची दैनंदिनी लिहिताना सुद्धा तुमची मुलगी लहान असताना थोडंसं ते भावविश्व त्यांनी जवळून अनुभवलेलं आणि बऱ्यापैकी 25-30 वर्षानंतर त्यांनी तो अनुभव हा शब्दबद्ध केलेला आहे. तसा ससा जसा दुसरीत त्यांना भेटला आणि कित्येक वर्षानंतर त्याच्यावरची खरी कविता, त्यांच्या मनाला आवडणारी कविता त्यांनी सादर केली. छान मॅडम. पुढचा प्रश्न. नमस्कार सर, मी अनिकेत जाधव, मराठी साहित्य विद्यालय सातारचा विद्यार्थी. माझा प्रश्न राजीव सरांना आहे की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिता, तर तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा आहे? आणि अजून एक असं आहे की तुम्ही मुलांसाठी भरपूर साहित्य लिहिले, तर असं एखादं कोणतं साहित्य आहे का की जे तुम्हाला मुलांसाठी लिहायचंय पण अजून ते शक्य झालं नाही? आणि अजून एक माझा असा प्रश्न आहे की आजकाल मराठी शाळा त्या बंद होत चालल्यात, नष्ट होत चालल्यात, तर याचा मराठी बालसाहित्यावर काय भविष्यामध्ये परिणाम होऊ शकतो? धन्यवाद. हे पण 3 प्रश्न विचारले ना, माझ्या लक्षात एकच आहे. नाही, मला असं वाटतं की मी काय लिहू शकलो नाही असं, मग अशी खंत खरं सांगायची तर माझ्या लेखनामध्ये ना जी दिव्यांग मुलं आहेत ना ती कॅरेक्टरच नाही आली. हे मला खूप खंत वाटतं. म्हणजे मी खूप नॉर्मल मुलांसाठी काम करत आलो. म्हणजे जी कर्णबधीर मुलं आहेत, जी अंध मुलं आहेत, जी अपंग मुलं आहेत, मी शिक्षणासाठी खूप काम केलं, वेगवेगळे प्रयोग केले, पण ह्या मुलांपर्यंत मी पोहोचू नाही शकलो. या मुलांना माझ्या कथेमध्ये किंवा कादंबरीत मी स्थान देऊ शकलो नाही. प्रचंड खंत माझ्यामध्ये आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न पण करतोय. म्हणजे आत्ता सध्या मी एका कर्णबधिरांच्या शाळेमध्ये जातोय आणि त्याला सांगतो की मी फक्त बसून राहतो, तुम्ही कसं शिकवतात ते बघतो, पण मला ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं, लिहायचं. ही आत्यंतिक खंत म्हणजे बोध सतत माझ्या मनामध्ये आहे. मराठी शाळा तर मोठं बंद होतं, कल्पना नसलं. आम्ही आता वाईमध्ये मराठी शाळा सुरू करतो, पण आम्हाला सरकार परवानगी देत नाही आहे. तर त्यांनी सरकारने मराठी शाळांना परवानगी देणं बंद केलं आहे. त्यांनी अधिकृतपणे या व्यासपीठावरून सांगतो तुम्हाला. तर तसं व्हायला नको, त्याच्यावर नक्कीच परिणाम होईल असं मला वाटतं. विज्ञानाविषयी म्हणजे तर मला ना विज्ञानाविषयी प्रचंड भीती होती लहानपणी. म्हणजे इंग्लिश, गणित आणि विज्ञान हे 3 शत्रूच होते, बाकीचे छोटे छोटे शत्रू होते. तर मला असं वाटलं की मी ज्या भीतीमध्ये आयुष्य काढलं ना तसं माझ्या शाळेतल्या मुलांनी काढू नये. त्यांना मजा आली पाहिजे, त्यांना प्रयोग करता आले पाहिजे, त्यांना कुठलाही प्रश्न विचारता आला पाहिजे, त्यांनी खूप मजा करावी. म्हणून विज्ञान, गणित आणि हे इंग्लिश सोपं करण्याच्या मागे लागलो. म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही विज्ञानाचा प्रयोग केलाच नाही शाळेत. आम्ही खोटे प्रयोग लिहिले. तुम्ही पण तसेच लिहिले असणार. म्हणजे मी असं खोटं लिहिलं की मी एक मेणबत्ती घेतली. मी घेतलीच नव्हती, शिक्षकांनी घेतली होती. मग पुढचं खोटं वाक्य, मी मेणबत्ती पेटवली. इम्पॉसिबल. शिक्षक मेणबत्ती पेटवायचे किंवा आमच्या कानाखाली पेटवायचे, 2च गोष्टी शिक्षक पेटवायचे. मग शिक्षकांनी ग्लास घेतला आणि असा वरती टाकला आणि भयानक बोलले. मेणबत्ती विजली असं बोललं पाहिजे ना. तर शिक्षक म्हणाले ऑक्सिजन संपला. आणि सगळं बघायला गेलं कुठे, ते मुलगा मला कुठे संपलं, दिसत नाही. शिक्षक बोलले तुम्हाला दिसला, पण ऑक्सिजन हा ज्वालाग्राही आहे, इथे पटकन पेट घेऊ शकतो. त्यामुळे कटकट नको. मग आम्ही प्रयोग न करता निष्कर्ष काढला. म्हणजे आईन्स्टाईनच्या पुढे ना आम्ही. आणि मग आम्हाला घाणेरड्या आकृत्या काढायला लागायच्या. असा ग्लास असेल तर असा बाण काढायचा. ग्लास, मेणबत्ती, ज्योत. कारण बाण लांब असेल तरी मी मार खाल्लाय. तेवढं हे काय ग्लास कुठे, बाण कुठे, तो टेकला पाहिजे. मला असं वाटतं आपले शिक्षक एवढे मिळत असले तर ग्लास कुठला ते पण आम्हीच सांगू का आता? ओळखा नाही आता कुठला ग्लास कुठले असं बोलता यायचं नाही.
जेव्हा आम्ही शाळा सुरू केली तेव्हा आम्ही बिनधास्त मुलांना प्रयोग करायला दिले, भरपूर मजा त्यांनी करून तानी प्रयोग करावे आणि तानी शिकावं म्हणून ते गंमत शाळा पुस्तक आहे. त्या गंमत शाळा पुस्तकामध्ये 0 कॉस्ट सायन्स एक्सपेरिमेंट आहे. आता आपण जो प्रयोग बघितला कागदातून जातो तो गंमत शाळा भाग 3 मध्ये आहे की एक कागद घेतला तर 40 प्रयोग करता येतात. आता 2 कागद घेतले तर आपण 20 प्रयोग करू इकडे. म्हणजे मुलाला प्रयोग करू दे, मुलाला अनुभव घेऊ दे. मगाशी संगीताताई म्हणाल तसं त्याला अनुभूती येऊ दे विज्ञानाची, मग तो शिकेल. शिकवता येत नाही. लक्षात घ्या, विनोबानी शिक्षणाची व्याख्या अशी केली आहे. विनोबानी तिथे सर्वोदय मंडळाचा स्टॉल आहे, तिथे शिक्षण विचार पुस्तक आहे. शिक्षण विचार ते सगळ्या शिक्षकांनी वाचलं पाहिजे, ते मुद्दामून घ्या. तर विनोबांनी अशी व्याख्या केली, जे देता येत नाही ते शिक्षण देता येत नाही. चला आज मी तुला शिकवतो असं नाही करते. माझी इच्छा असेल तर मी शिकू शकतो, तुमची इच्छा असेल तर नाही. बरोबर ना? समजा मला ह्या ताई म्हणाला की सर तुम्ही सतार शिका, माझी फार इच्छा आहे. मी तुम्हाला सतार घेऊन देते, एक गुरुजी पण देते आणि भरपूर पैसे देते. सकाळी उठल्या की तारा खाजवत बसा. मला काही शिकायचे आहे. त्याला पण माझी इच्छा आहे ना, तुमची इच्छा तर तुम्ही वागवा ना. मी शिकवता येत नाही आहे. शिक्षकांना अजिबात टेन्शन घेऊ नका. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातला पहिलं कलमच असं आहे की शिक्षकांनी मुलांना शिकवू नये, तर शिक्षकांनी मुलांच्या सोबत शिकावे. अतिशय जबाबदारीने मी विधान करतोय. सिखाना नहीं बल्कि साथ में सीखना है. साथ में देर इज अ शेअरिंग ऑफ एज्युकेशन, नॉट एक्सचेंज ऑफ एज्युकेशन. इट्स अ शेअरिंग. आपण शेअरिंगमध्ये शिकतो आणि ती पण पुढच्या माणसाची इच्छा असेल तर. तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातला दुसरा कलम असा आहे की मुलांना शिकवायचं नाही तर मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करायचं आहे. तुम सीख सकते हो ऐसी उम्मीद बच्चों के मन में जलाना या जगाना ताकि वो सीखे, वो खुद से सीखे. यस यू कॅन हा विश्वास त्या मुलाला देणं हे काम आहे. मी शिकवणं नाही, तू शिकू शकतोस हा विश्वास देणं. मग त्याच्यासाठी शिकण्याला पोषक वातावरण तयार करणं हे तिसरं काम आहे. 3च काम आहे. तर शिकवणं नाहीच आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते प्रयोग केले आहेत गंमत शाळेमध्ये की त्या गोष्टीतून प्रयोग करता करता मुलं प्रयोग करायला लागतात आणि त्यांना विज्ञान करता 4 वळीमध्ये त्यांचं सोपं विज्ञान करून दिलेलं आहे. सगळं शिकवणं नाहीच आहे. नमस्कार, मी श्रेया चोरके, श्रीमंत छत्रपती प्रताप हायस्कूल सातारा या शाळेची विद्यार्थिनी. माझा मॅडमांसाठी प्रश्न आहे. लहान मुलांच्या भावनांचा वेध घेणारे साहित्य लिहिताना तुम्ही कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेता? एकतर काळजी घेणं म्हणजे की मुलांना सहज सोपेपणानं सगळं समजावं, ही काळजी नक्कीच घेते. दुसरं म्हणजे आता राजीव तांबे सरांनी सांगितलं की कसं मुलांनी आणि शिक्षकांनी सहशिक्षण घ्यावं. तर मला सांगायला असं आवडेल की आत्ताच्या तुमच्या सगळ्या शाळा, जवळजवळ महाराष्ट्रातल्या 150 शाळा मी बघितलेल्या आहेत. त्या शाळांमध्ये मुलांची गप्पा मारायला मी गेलेली आहे. त्या शाळा बघताना त्या इतक्या सुंदर सुंदर शाळा आहेत की अगदी एका पायरीवर 1, 2, 3, 4 असं लिहिलेल्या, ABCD लिहिलेल्या, चित्र काढलेल्या, अशा सुंदर सुंदर शाळा आहेत. तर त्या शाळा बघताना मला माझी शाळा त्यावेळेला आठवली आणि मी म्हटलं अरे माझी तर शाळा पडकी शाळा होती. भिंती पडलेल्या होत्या शाळेच्या, नदीकाठी शाळा होती माझी. आणि ती शाळा माझ्या बाई आम्हाला सगळ्यांना शेण आणायला पाठवायच्या बाहेर शनिवार रविवारी. आणि शेण आणून ते सारवायला, आधी शाळा सारवायची आणि मग बस्तर टाकून सोमवारी त्या शाळेमध्ये बसायचं. तर त्या भावना, आता तू कसा वेध घेत गेले असं मी सांगते, त्याचं उत्तर सांगते की नंतर मग मला या सगळ्या शाळा बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की अरे आपली शाळा तर अशी होती, मग काय आपण काय शिकलो, आपल्याला काय शिकवलं शाळेनं. तर मी ते कवितेतून असं लिहिलं की नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी. दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे, नव्हती रिक्षा, नव्हता गणवेश, नव्हते बूट मोजे. अनवाणीत जात असू शाळेत चालत चालत, जांभळं, कैऱ्या, बोरं, आवळे, चिंचा पाडत पाडत.
पावसाळ्यात रेनकोट नव्हते डांबरी रस्ते, ओले कच्च होऊन चिंगाट धावत सुटायचं नुसते. पाणी उडवत चिखल तुडवत कधी करत खोड्या, आमच्या आधी पोचायच्या शाळेत कागदी होड्या. गुरुजीबाई असे की फार नसत बोलत, कधी रट्टा कधी छडी कधी बाहेर उभं करत. आई वडील तर मुळीच कधी रागवत नसत त्यांना, उलट म्हणत चांगलं बघा धोपटून काढा यांना. आता चालत नाही. तेवढ्या पुरतच असे ते विसरून जात सगळे, तेवढ्या पुरतच असे ते विसरून जात सगळे. अहो आमची वाट बघत असत नदी काठचे बगळे, रंगीत लाल मासोळ्या त्या पाण्यामधल्या इवल्या, जवळ येऊन करीत असत पावलांना गुदगुल्या. अशी शाळा होती आमची. काठावरती वाड्या होत्या खरबूज कलिंगडाच्या, झरा खोदून पाणी मिळे गोष्टी उन्हाळ्याच्या अशा की चटके बसत भारी, थेंब थेंब पाण्यासाठी निघे आमची वारी. नदी पडे ठार कोरडी येई दुष्काळाचे वारे, डोळ्यामध्ये पाण्यासोबत चमकत असत तारे. वीज नसे पाणी नसे कंदील मात्र जळत, झुंजू मुंजू होतात बायका जात्यावरती दळत. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे, देवळामधली काकड आरती करी आम्हा जागे. चुलीवरच्या भाकरी सोबत सगळं लागे गोड, सोबत असे ठेचा किंवा लोणच्याची फोड. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा, हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. असे घडलो आम्ही आमची भिंती बाहेर शाळा, असे घडलो आम्ही आमची भिंती बाहेर शाळा. अशा भिंती बाहेरच्या शाळेमध्ये शिकत त्या ज्या भावना सोपेपणाने व्यक्त करता आल्या आणि त्या तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचवत्या. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलो आहोत. एक प्रश्न घेऊन आपण थांबणार आहोत. ठीक आहे, घेऊया. नमस्कार, मी दत्तबंधू गायकवाड, महाराजा सयाजीराव विद्यालयाचा विद्यार्थी. मी आपल्या दोघांनाही प्रश्न विचारत आहे की शेवटी आम्हा सर्व बालकुमारांना तुम्ही काय संदेश द्याल? शेवटी म्हणजे मी आहे ना, जात नाही एवढं लवकर, काय काळजी करू नको तू. शेवटी म्हणजे नाही, संदेश तर पण ठीक आहे, आता मला पोचवलंच नाही आहे. म्हणजे पाहुण्यांचे आगमन आणि पाहुण्यांचे विसर्जन अशी काही सिस्टीम नाही आहे. मी आहे तू अगदी बिंदास राहा, काही काळजी करू नको. तू पण असणे मी पण असणे. आणि संदेश बिंदेश देणारी माणसं खूप मोठी असतात, ती पहाटे असतात चॅनलवरती असतात 4:30. ती एक पाय इकडे घेऊन इकडे काढतात आणि ते मग तब्येतीने काही शक्य नाही. पण संदेश बिंदेश नाही. तुम्ही संदेश देणार काय? मी पण देणार नाही संदेश, काही संदेश नाही. छान आनंद घ्या आमच्या कार्यक्रमाचा. शेवटी पण नाही संदेश देणार. सगळे आपण छान राहणार आहोत. छान राहा, छान जगा, मस्त आणि खूप वाचा, छान मस्तपैकी आनंद घ्या जीवनाचा, जगण्याचा. एवढंच. धन्यवाद मॅडम. एक पालकांचा प्रश्न आपण शेवटचा घेणार आहोत. हॅलो सर, नमस्कार. मी सचिन कदम पैठणवरून आलो. आता सध्या कामानिमित्त पुण्यामध्ये राहते. तर माझा तुम्हा दोघांना एक प्रश्न आहे. काही लोक लक्षात एकदा भेटले सर, तुम्हाला पहिल्यांदा भेटलं. माझा प्रश्न असा आहे, आता आपल्या या व्यासपीठावर तुम्ही सांगितलं की मराठी शाळा बंद होत आहे, त्याला सरकार परमिशन देत नाही. पालक म्हणून आम्ही काय करायला पाहिजे? माझ्या मनात पण काही योजना आहे, तर त्या मी आता स्पष्टपणे सांगू शकत नाही का, तर त्याच्यावरती खूप अभ्यास करणं गरजेचं आहे मला. तर तुम्ही अभ्यासू आहात दोघे, तर हां मॅडम आणि सर दोघे, तर दोघांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. पालक म्हणून आम्ही काय करावं किंवा लेखक खूप काही करू शकतो. तुम्ही काय? हे म्हणजे माझं टेन्शनच वाढवत आहे. तुम्ही सांगितलं आता सरकार परमिशन देत नाही, तर त्यांनी दिलंच पाहिजे परमिशन मराठीसाठी. नाही द्यायला पाहिजे, पण ते त्यांचे काही तांत्रिक भाग आहेत. पण आम्ही काय करतो ते खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आम्ही गेली 12 वर्ष जवळजवळ महिन्यातून 2 शनिवार गंमत घर म्हणजे गंमत शाळा चालवतो पुण्यामध्ये. आणि तिथे शाळा बाह्य ॲक्टिव्हिटी आम्ही वेगवेगळ्या घेत असतो, जिथे मुलांना निर्भय वातावरण आहे, मजा करतात. आणि त्या शाळेचं आमचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की समकालीन मोठी माणसं मुलांना डायरेक्ट भेटली पाहिजेत, त्यांच्याशी गप्पा त्यांच्या व्हायला पाहिजेत. आणि पाठ्यपुस्तकाला पूरक उपक्रम आम्ही
त्यामध्ये वेगवेगळे घेतो. अगदी एकच मिनिटात सांगायचं तर परवा मी रुपेश खोपडे नावाच्या गृहस्थांना बोलवलं होतं, जे आता एव्हरेस्टवर जाऊन आले. तर मी त्यांना म्हटलं की येताना ती बर्फ तोडायची कुऱ्हाड, ऑक्सिजन सिलेंडर, स्लिपिंग बॅग, खेळेवाले बूट वगैरे घेऊन या. पण आम्ही बर्फ तोडायची कुऱ्हाड बघितलंच नाही, तर आम्ही फ्रीजमधला बर्फ चमच्यानेच तोडतो. म्हणजे कुऱ्हाड बिराड काय ते बघू दे. तर स्लिपिंग सूटमध्ये प्रत्येक मुलाने झोपून बघितलं आतमध्ये किती गरम होतं. आणि मग आमच्यातला एक मुलगा असा म्हणाला की सर आपण जायचं का एव्हरेस्टला. म्हणजे एव्हरेस्ट त्या गेटवर फिरल्या वाटला का त्यांनी बघायला. मग त्या आम्ही रुपेश खोपडेची मुलाखत घेतली आणि फिल्म दाखवली की एव्हरेस्टवर जाण्या अगोदर 7 वर्ष काय तयारी करावी लागते, किती कणखर व्हावं लागतं आणि एव्हरेस्टवर जाणं म्हणजे काय आहे. आणि खूपच मजा आली त्या ठिकाणी. आणि आता ते रुपेश खोपडे आमच्या मुलांची एक ट्रेक घेऊन जाणार आहेत. म्हणजे त्यांना तो अनुभव यावा की ॲक्च्युली ट्रेकिंग म्हणजे काय हे अनुभव. असं आम्ही वेगळे प्रयोग करत असतो. म्हणजे शासन नाही करत तर आम्ही काय थांबलेलं नाही. आमचा प्रयोग चालूच आहेत आणि प्रयत्नही सुरूच आहेत. शासनाला काही इतर प्रॉब्लेम असू शकतात, माहिती नाही आपल्याला. आपण त्यांच्या पुढचे बसल्याशिवाय करणार नाही. पण तो लवकरच मिळेल असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आम्ही काही प्रयत्न सोडलेले नाही. पालकांनी दबाव आणावा त्यांच्यावरती, काय की करा म्हणजे दबाव गट तयार करणं खूप गुळगुळीत उत्तर आहे. पण हा त्याच्याशिवाय काही वेगळा पर्याय मला दिसत नाही. मला असं वाटतं पालकांनी हे करावं की सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घालावं. आता तुम्ही म्हणाल म्हणजे टाळ्या वाजवल्या, माझ्या मुली मी मराठी शाळेतच घातलेल्या आहेत. म्हणजे ज्या म्हणजे आमची मुलं मराठी शाळेत नाही आपले इथे बसणारे नक्कीच असतील जिल्हा परिषदेचे किंवा काय. पण ज्या शाळा इंग्लिश माध्यमाच्या निघता आहेत तर जर पालकांनी ठरवलं की आपलं मूल मराठी शाळेत घालायचं आहे तर मग पर्यायच राहणार नाही शासनाला सुद्धा की मराठी शाळा वाढवण्यासाठी. आणि मराठी शाळा बंद होऊ नये म्हणून काय केलं तर आम्ही बरेच जण मध्ये एका घोडेगाव नावाच्या गावात ती मराठी शाळा बंद पडत होती. तर तिथे त्या पालकांनी शिक्षकांनी मला बोलावलं आणि तिथे मग आम्हाला बोलावून अगदी इतकं म्हणजे असं वाटलं की पुढारी येतोय की काय. अशा फ्लेक्स लावले होते माझे मराठी शाळेसाठी. म्हणजे मी पहिल्यांदा असे माझे फ्लेक्स बघितले रस्त्यावर. पण इतकं म्हणजे त्यांना ती आतून ज्यांना निकड असते की मराठी शाळा वाचवण्यासाठी ती शाळा ओस पडत चालली होती. आणि शेजारी इंग्लिश माध्यमाची शाळा होत होती तयार, त्यामुळे तिथली मुलं सगळी इकडे जात होती. मग तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून काय काय भाषणं केली, समजावून सांगितलं. आणि मग तिथल्या पालकांनी ठरवलं की या शाळेमध्ये ती शाळा सुरू झाली. ती शाळा अजूनही सुरू आहे चांगल्या पद्धतीनं. पण तुमचं म्हणणं खरं आहे की हळूहळू मुलं या शाळेतून कमी होत, त्यांची संख्या कमी होते. पण तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये असंख्य मुलं मराठी शाळेमध्ये आहेत अजूनही. फक्त असं होतं की खूप पालकांना असं वाटायला लागतं आपल्या मुलांना हायफाय व्हायला पाहिजे, हायफाय इंग्लिश बोलायला पाहिजे. तर ते पालकांना घरामध्ये येत पण नसतं इंग्लिश बोलता, इंग्लिश वाचताही येत नसतं. पण ती मुलं पालक इंग्लिश मिडियममध्ये त्या मुलांना घालतात. तर अशा वेळेला आपण खरोखर काहीतरी करायलाच पाहिजे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून आम्ही धरणे आंदोलन धरलंय, आम्ही आझाद मैदानावर मोर्चे काढले, सगळं केलेलं आहे आम्ही यासाठी. आणि आम्ही अजूनही करतो आहोत ते मराठीसाठी. आम्ही पुष्कळ काम करतो आहोत. आणि शासनालाही वाटतच असणार ना, आता इतकं आपण बघतोय सगळ्यांनी सांगितलंय की मराठी सक्तीचं करा, मराठी सक्तीचं करा, भाषा सक्तीची करा. तर या पद्धतीनं होतंय पुढे जितकं होईल तितकं आपण करायचं. खूप छान मॅडम. खरं तर पासून इंग्रजी माणसं इंग्रजीकडे का जात आहेत तर ती मुलं छान बोलतायत. आपण त्यांचं संभाषण कौशल्य वाढवलं तर नक्की आपल्या शाळेचं प्रसिद्धी होईल आणि नक्कीच आपल्या शाळेत येतील ना मुलं. मराठी बरोबर इंग्रजी आलं तर कुठल्या पालकांना नकोय बोला, आवडेल ना. छान. आपण कार्यक्रमाची वेळ आता थांबणार आहोत. या बालकुमार वाचक मंचामध्ये आज उपस्थित असणारे दोन्ही ज्येष्ठ साहित्य अकादमी पुरस्कार आणि बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले हे दोन्ही ज्येष्ठ साहित्यिक आपल्या आज बालवाचक मंचाला उपस्थित राहिले आणि त्याचा लाभ आपल्या बालकुमारांनी घेतलेला आहे. हा संवाद अतिशय छान आणि चांगल्या पद्धतीने झालेला आहे. राजीव कांबळे सरांनी तर प्रात्यक्षिक
आणि कृतींच्याद्वारेच विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. संगीताताईंनी खूप चांगल्या पद्धतीने कविता सादर केलेल्या आहे. तुमच्या वहीबद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना कळालं असेल. आज आपण पीयूची वही घेणार आहोत. पीयूची वही यामध्ये दैनंदिनी आहेच, पण तुम्हाला माहिती आहे त्याची लोकप्रियता एवढी होती की त्याचा दुसरा भाग काढावा लागला, ज्यामध्ये पीयूच्या आजोळीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे. तर खरोखरच यातून काय घ्यायचंय आपण, तर आपण सुद्धा दैनंदिनी लिहायची प्रेरणा घेणार आहोत. तर मग काय, तयार आहात का तुम्ही सर्वजणांनी आता इथून संमेलनातून गेल्यानंतर रोजची दैनंदिनी लिहायची आहे. त्याचबरोबर आपल्या पुढचे जे साहित्यिक आहेत राजीवजी तांबे सर यांनी कृती आणि प्रात्यक्षिकातून जे तुम्हाला बोध दिलेला आहे की कृती आणि प्रात्यक्षिक करून तुम्ही स्वतः शिका. शिक्षकांच्या माध्यमातून शिका, पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून शिका, परिसरातून शिका, पण कृतीतून शिका हा संदेश त्यांनी जो दिलेला आहे तो आज आपण सगळ्यांनी कृतीतून अंगीकारणार आहोत. तर हे दोन्ही वचन आम्ही आज तुम्हाला देतोय आणि आज आपण इथं थांबतोय. आज आपल्या बालवाचक मंच यामध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या संपूर्ण बालवाचक टीम मार्फत पुन्हा एकदा आभार मानले जात आहे. आणि आमच्याकडून एक भेट वस्तू आणि आमच्या सातारचा कंदी पेढा हा तुम्हाला देणार आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. तरी आमच्या बालवाचक मंचाचे मार्गदर्शक खंदारे साहेब यांनी विनंती करते, कृपया कोणी जाऊ नका. आपल्या सातारी कंदी पेढ्याचा मान तुम्ही ठेवणार आहात. आज आपण या सर्व लोकांना, 2 साहित्यिकांना आपल्या सातारी कंदी पेढा देणार आहोत आणि आपली एक भेट वस्तू देणार आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. यामध्ये संगीताताई यांचा सत्कार करणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे राजीव तांबे सर यांचा सत्कार आपल्या बालवाचक कुमार मंचाचे मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक खंदारे साहेब यांनी करावा अशी त्यांना. आपले मनपूर्वक धन्यवाद.